हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, कशा आहात? नमस्कार, मी अमृता वसे. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज मी काय बनवते, एका पालकच्या गड्डीपासून, थोड्याशा पालकपासून मी छान अशी टेस्टी अशी रेसिपी करते आहे. तुम्ही आवर्जून पहा. मी इथे एक पालकची गड्डी घेतली आहे. अनफॉर्च्युनेटली मला नेसायला टाईम नव्हता म्हणून मी ती कटिंग करून घेतलेली आहे. ती छान धुतलेली होती. मग मी ती कटिंग करून घेतली. त्यानंतर मी छान अशी नेसून घेतली आणि मला लागते आहे तेवढीच मी पुन्हा एकदा धुवून घेतलेली आहे. तर मी जास्त नव्हती, एक 7-8-10 पाणी घेतली होती तिची आणि मी ती स्वच्छ अशी धुवून घेतली. कारण की माती वगैरे लागलेली असती म्हणून मी छान अशी ती स्वच्छ धुवून घेतली. मी काय बनवते आहे तुम्ही नक्की पहा, आवर्जून पहा. एक लाईक, एक सबस्क्राईब आणि एक कमेंट नक्की करा. आणि हो, नवीन जरी असेल तरी शेअर करायला विसरू नका. मग मी छान अशी ती भाजी कटिंग करून घेतली आहे. जास्तही बारीक नाही, जास्तही मोठी नाही, पण कटिंग करून घेतली. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते आहे, आवडती आहे की नाही, आणि माझी रेसिपी आवडती आहे की नाही, तुम्ही मला आवर्जून सांगा. पहा, मी भाजी कशी कट करून घेतली आहे. त्यानंतर मी राहिलेली सगळी भाजी कट करून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली. तर मिक्सरच्या भांडीमध्ये टाकली म्हटल्यावरती मी बारीक तर करून घेणार, ही आयडिया तुम्हाला पाहूनच आली असेल. चला मग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी फिरवून घेऊया. पहा तुम्ही, मी मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतल्यानंतर ती किती छान अशी बारीक, ज्यूसी आणि रसिली झालेली आहे. तर मैत्रिणींनो, पालकची भाजी ही तुम्ही एक डाएट चार्टमध्ये सुद्धा तुम्ही पालक ज्यूस पिऊ शकता आणि तो खूप छान लागतो. एकदा नक्की ट्राय करा. मी तोही दाखवेन तुम्हाला, पालक ज्यूस. त्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट वगैरे घालून मिल्क शेकमध्ये पण तुम्ही पालक ज्यूस यूज करू शकता. पहा किती छान झालेला आहे आपला एक पालक म्हणजे बारीक वाढल्यानंतर त्याचा रस एकदम ग्रीन कलरचा एकदम छान असा दिसतोय आणि मलाही तो ज्यूस प्यायला खूप आवडतो. मी तोही तुमच्यासोबत एखाद दिवशी नक्की शेअर करेल, पण आजची व्हिडिओ आवर्जून पहा. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेलं आहे लसूण, हिरवी मिरची, जिरं आणि ओवा. हे सगळं मी बारीक करून घेणार आहे आणि बारीक केल्यानंतर मी काय करणार आहे हेही तुम्ही आवर्जून पहा तुम्ही. मी जिरं पण घेतलेलं आहे. त्याआधी मी ओवा, हिरवी मिरची जास्त नाही घेतली, 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहे, जास्तीत जास्त 5. जास्त तिखटही बनवायचं नाही म्हणून. आणि आवडीनुसार मी थोडेसे मसाले ॲड केलेले. साहजिक आहे, हळदी पावडर तर ॲड करतोच आपण, हळदी पावडर, मटण मसाला आणि मी आपलं धना पावडर ॲड केलेली आहे. त्यानुसार मी चवीनुसार मी मीठ आणि थोडीशी कोथिंबीरही ॲड केलेली आहे. पाहू शकता तुम्ही, आपल्या इकडं मसाला छोटंसं वाटण सारण असं रेडी आहे. तर आता काय करायचं आहे, तर मी इथे घेते आहे गव्हाचं पीठ. तुम्हाला जेवढे असं बनवायचं आहे तेवढंच पीठ घ्या. मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे, एकदम 1.5 वाटी. त्यामध्ये मी ॲड करते आहे पालकचं, जो आपण पालक वाटून घेतला होता त्याचा ज्यूस मी तो ॲड करते आहे, रस. आणि एकदम छान असं एकजीव मी मिक्स करून घेणार आहे. त्यामध्ये आपण जे वाटण वाटलेलं होतं, हिरवी मिरची, लसूण, जिरं, ओवा आणि थोडीशे चवीनुसार मसाले आणि मीठ, हे मी सगळं ॲड करून घेते आहे. छान असं मिक्स करून घेते आहे. तुम्ही पहा मी कशी मिक्स करते आहे. सगळं मसाल्याचं काढून घेतले, भांड्यांचं जे लागलेलं मसालं होतं, आणि छान एक गोळा तयार करून घेतलेला आहे. त्याला लावलेलं आहे मी तेल, आणि तेल लावूनही मी ते छान घट्ट असं मळून घेणार आहे. आणि मळून घेतल्यानंतर मी 5 ते 10 मिनटं ते पीठ भिजत ठेवणार आहे. मग त्यानंतर मी त्याचे काय बनवणार आहे, मी त्याचे पराठे बनवणार आहे, की मी त्याच्या पालक पुऱ्या बनवणार आहे, की मी त्याचे पॅनकेक करणार आहे. नक्की मी काय करणार आहे हे तुम्ही आवर्जून पहा. साहजिक आहे, प्रत्येक भाजीची ही खूप युनिक पद्धतीने रेसिपी केली जाते. आपण केली तर खूप काही होऊ शकतं, म्हणतात ना, आयुष्यात केलं तर खूप काही होऊ शकतं. तसंच असतं, प्रत्येक भाजीला आपण जसं बनवू तशी ती बनते. तशीच मी आज पालकपासून काय बनवते आहे ते पहा. मी आज पालकची पुरी बनवते आहे. तर साहजिक आहे, मी आता एक छोटासा उंडा करून घेतलेला आहे, तो मी लाटून घेते आहे. आणि लाटून अशी एक जास्त पातळही नाही, जास्त जाडसरही नाही, एक मीडियम असं जाडसर पातळ मी बघणार आहे. मी आधी चपातीला जसं आपण तेल लावतो उंडा केल्यानंतर, तसं मी ते तेल लावून घेणार आहे. जरी मी पुरी करत असले किंवा पराठा करत असले तरी मी हे तेल असंच लावून घेणार आहे. साहजिक आहे, पराठाही खूप छान लागतो हा खायला. जसं तुम्ही थालीपीठ खाता
तसंच तुम्हाला हे थालपिठासारखं लागते. मी त्यानंतर मोठा डबाही दाखवला, जसं तुम्हाला ज्या साईजच्या पुऱ्या पाहिजे. आता मी ह्या ग्लासाने पुऱ्या का करते, तर मला माझ्या मुलींना द्यायच्या होत्या. मग जास्त मोठ्या पुऱ्या केल्या तर त्या नाही म्हणणार, मग ग्लासाने मी छोट्या छोट्या ह्या पुऱ्या करून घेतल्या. आणि मी दाखवताना तुम्हाला दोन्ही दाखवणारे, मोठ्या पण दाखवणारे, छोट्या पण. पण तुम्ही पाहू शकता पुरी किती छान झालेली आहे. नंतर मी कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकलं. तेल तापल्यानंतर मी हात फिरवून चेक केलं. चेक केल्यानंतर म्हटलं चला आता आपल्या पुऱ्या तळून घेऊया. मग ज्या मी पुऱ्या बनवल्या होत्या त्या पुऱ्या मी तेलामध्ये सोडून दिल्या. पाहू शकता तुम्ही किती छान पुऱ्या तळतात आणि टम्म अशा फुगलेल्या पण आहे. आणि मैत्रिणींनो, त्या छान दिसत पण नाही, खायलासुद्धा अगदी अप्रतिम टेस्टी लागतात. बिकॉज त्यामध्ये जिरा आणि ओवा घातलेला आहे ना, त्याने ते एक वेगळीच चव येते. आता आपल्या पुऱ्या रेडी झालेल्या आहे. मग त्यानंतर मी दुसऱ्या टाकून घेते आणि त्याही तळून घेते. त्यांचा कलरही खूप छान दिसतो. असं वाटतं की आपण एखादा कलर त्यामध्ये ॲड केला आहे ना, पण कलर ॲड करायची गरज पडत नाही. आपल्या भाज्यांनाच एवढे छान छान कलर असतात, तर त्यापासून आपण काही पण बनवू शकतो. फक्त कला पाहिजे. कला असेल तर माणूस कुठेही जाऊ शकतो. त्यानंतर मी मोठ्या साईजची पुरी केली आणि ती पुरी छान अशी तळून घेतली. मग पुऱ्या तळून झाल्यानंतर तुम्ही सॉससोबत खाऊ शकता, दह्यासोबत खाऊ शकता किंवा कुठलीही भाजी केली असेल तशी खाऊ शकता. आता ह्या मी पुऱ्या केल्या. एखाद्याला जर तेलकट खायचं नसेल तर तो पालक पराठासुद्धा असा छान करून घेऊन खाऊ शकतात. पाहू शकता किती